नमस्कार. जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय फेबर डिक्सी स्कॉट आणि गुड नाईट फॅब्रिक रोलॉनच्या या भागातले आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. प्रज्ञा सोसायटी गोराई इथे राहणाऱ्या प्रणिता विवेक साबळे या वहिनींना भेटणार आहोत आणि यांचं कुटुंब काय म्हणतंय ते ऐकूया. चला. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी बस. विवेक रावांचं नाव घेते होम मिनिस्टर दिवशी. एरवी घेत नाही. द्या ओळख करून सगळ्यांची. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. माझी आई. नमस्कार. माझे पप्पा. नमस्कार. हा माझा मुलगा यश. आणि माझे जाऊबाई. नमस्कार. नंदा, माझ्या सगळ्या नंदा. माझी मावस सासू. नमस्कार. आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी. अरे वा. नंदा. इथे आत आहेत त्याच्यापेक्षा दीड बऱ्याच पट बाहेर बाहेर आहेत. आहेत. आणि हे माझे मिस्टर. काय? कुठले कुठले माझे मिस्टर. हे माझ्याकडून. नमस्कार. धन्यवाद. कार्यक्रम संपण्यापूर्वी नशीब ओळख करून गेलेली झाली बाबा मिस्टरांची ओळख. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण? माझं बालपण मुंबईतलंच. मुंबईत कुठे? बोरिवली. तुमचं? बोरिवली. गोराई. तुमचं गोराई. हा. आणि तुमचं? गोराई. शाळा कुठली? स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल. तीच शाळा. शाळा आहे ना ती. हा मग शाळा. वधूवर सूचक मंडळ नाही. पहिल्यापासून ओळख होती? नाही, कॉलेजमध्ये. कॉलेजमध्ये. पण तुम्ही राहायला कुठे होता? गोराई. गोराईत कुठे? एवढं मोठं? गोराई 2 मध्ये. गोराई 2. हा. तुम्ही? इथेच गोराई 1. बर. कसं गेलं बालपण तुमचं? बालपण छान, आनंदी एकदम. आई बाबा काय करायचे? माझे पप्पा म्हाडामध्ये होते, आई हाऊसवाईफ. तुमचं? माझे वडील बिझनेसमॅन आहेत, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि आई माझी हाऊसवाईफ आहे. बर. किती वर्ष झाली हो लग्नाला? लग्नाला काल 5 वर्ष झाली. कालच झाली 5 वर्ष. पण 5 वर्ष झाली तुमचं हसणं कमी झालंय का? नाही आहे, चांगलं आहे, व्यवस्थित आहे. अरे तुमच्या चेहऱ्यावर हसून दिसत नाही आल्यापासून. म्हणजे काय असं केलं तुम्ही त्यांचं? हा, एवढं हसून मीच कमी झालं? हसते. तुम्ही हसता का? पण कशी झाली ओळख? म्हणजे कसं झालं लग्न? कॉलेजमध्ये ओळख होती. मग 12वीत आल्यानंतर यांनी प्रपोज केला. कसं काय हो? का? केला केला आवडलं केला प्रपोज. मग सांगा ना आवडलं म्हणून. त्याच्यात काय? आणि मग लगेच होकार आला? हो, लगेच. लगेच त्याच दिवशी? दिवशी का तुमच्या मनात होतं? नाही, पण दिला. का? तर का दिला? आवडला म्हणून दिला. मग ते विचारतो. म्हणजे ओळख होती? म्हणजे ओळख एकमेकांच्या होती, मनात होतं? मैत्री होती. मग म्हणजे एकमेकांचे स्वभाव माहिती होते. स्वभावात होतं. मग घरी कळल्यावर काय झालं? घरी आधी कळूच नाही दिलं. किती महिने नाही कळू दिलं? कितीतरी वर्ष करू नाही दिलं. काय हो? हा, वर्ष 4 ते 5 वर्ष जरी असतं ना. नाही पण मग झालं. जेव्हा कळलं, जेव्हा कधी, तेव्हा तुमच्या बाबतीत काय प्रतिक्रिया होती? असं काही फार थोडंसं गंभीर होतं, पण नंतर झालं व्यवस्थित. थोडं सांगितल्यानंतर थोडा नकार होता, पण जेव्हा सगळे भेटले एकत्र, सगळ्यांना माणसं आवडली, एकमेकांशी संबंध वाढला, तेव्हा त्यांना सगळं व्यवस्थित आहे म्हटल्यानंतर तेही आनंदी झाले. मग सगळं व्यवस्थित झालं. तुमच्या बाबतीत काय झालं? माझ्या बाबतीत असं काही टेन्शन नव्हतं. होतं, व्यवस्थित होतं पहिल्यापासून. सांगितल्यावर काय असं निगेटिव्ह काहीच मी नव्हतं. येऊन जाऊन तुम्ही आलेले होता घरी. हो. ते घरातल्यांना माहिती माहिती होतं. होतं. पण कोणच तुमच्या घरातलं असं म्हणालं नाही, वाटलं नव्हतं तू असं प्रेमात वगैरे पडशील असं? नाही तसं काय नाही. असं कोणच नाही म्हणाल? नाही, पण पहिल्यापासून तुम्ही असेच होता की शांत होता? मी शांतच होतो. शांतच होते. पहिल्यापासून मी असं जेव्हापासून होते शांतच आहे. तुम्ही आल्यापासून शांत झाले? नाही, पहिल्यापासूनही शांत. पहिल्यापासूनच शांत आहे. शांतच आहे. लहानपणी तुमच्या घरचं वातावरण कसं होतं सगळं? आमच्या लहानपणी माझे पप्पा म्हाडामध्ये असायचे, त्यामुळे मग एक सर्व्हिसमॅन जो नेहमी सर्व्हिस सकाळी लवकर जायचे 8-1 वाजता, 10 वाजता 9-10-1 वाजे, त्यांना येता येता बँड्रावरून उशीर व्हायचा. आई आमचा अभ्यास घ्यायची, तिघा मुलांना, आम्ही तिघे भावंड, आम्ही तिघांचा अभ्यास घ्या. रोजचा आपला एक मिडल क्लास फॅमिली आमची व्यवस्थित आनंदी असायचं. तुमच्याकडे
आमच्याकडे पण फ्रीडम होतं चांगलं व्यवस्थित, असं काही प्रॉब्लेम नव्हता. कधी कुठल्या गोष्टीला अडथळ नाही केली किंवा काही नाही केलं, सगळं एकदम नीट. आता तुम्ही काय करता? आता मी बिझनेसमध्येच आहे वडिलांबरोबर माझ्या. आणि तुम्ही आपण मी MCGM मध्ये ऑडिटर आहे. कसं असतं लग्नानंतर? लग्नानंतर म्हणजे त्रासदायक काहीच नव्हतं. माझ्या सासूबाई माझ्यासोबत नेहमी असायच्या. मी उठल्यावर माझ्यासोबत तिने त्या नेहमी माझ्यासोबत होत्या. माझा वेळेला डबाही त्यांनी भरून माझ्या बॅगेत टाकला आणि सांगायची की जा तू, आणि मी जायची. तर त्यामुळे कधी असं लग्नानंतर मला फार काही ह्या घरात आल्यानंतर वेगळं वाटलं नाही. माझी आई आणि माझी सासू माझ्यासाठी नेहमीच सारख्याच राहिल्या. अगदी मला खाऊ पिऊ न्हाऊ घालूपर्यंत माझ्या सासूबाईंनी माझं केलं. बाकी मग घरचं मग जितकं मला व्हायचं मी करायची, त्या मला मदत करायच्या, मी त्यांना मदत करायची, आणि आजवर तसंच चाललंय सगळं. तुमचं काय हो? नाही, लग्नानंतर थोड्या रिस्पॉन्सिबिलिटीज वाढल्या, नंतर मुलगा झाला, रिस्पॉन्सिबिलिटीज वाढत गेल्या. पण आहे ठीक आहे, चांगलं चाललेलं, व्यवस्थित एकदम. चांगलंच आहे. येस. तुम्ही अरे वा, हसता ना, मला tension आलं. मला वाटलं की तुम्ही आता हसले की मला ना असं जरा बरं वाटतं. काय मग कोणाचा स्वभाव कसा आहे, म्हणजे त्यांचा कसा आहे स्वभाव? ते जसे दिसतात तसे शांतच आहेत. मीच थोडीशी चिडकी आहे, म्हणायला का हो? हरकत नाही. करायचे कशामुळे हे? असंच आहे, पहिल्यापासूनच अशीच आहे. काय हो? थोडीशी आहे पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही तसा. नाही, ते आम्हाला माहिती आहे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्हाला प्रॉब्लेम नाही म्हणून तर झालं सगळं, हो की नाही हो? नाही पण भविष्यात काय करण्याची इच्छा आहे तुमची? भविष्यात मूळ तर मला एकत्र माझ्या सासू सासऱ्यांसोबत आयुष्यभर अशीच राहायची इच्छा आहे. आणि माझ्या मुलाला छान चांगलं शिक्षण देऊन मोठं काहीतरी करायची माझी खूप इच्छा आहे, की त्याने काहीतरी मोठा फील्ड घ्यावा आणि पुढे चांगलं करावं. आणि त्यासाठी तुम्ही मेहनत करणार? येस, अगदी. हो ना. बरं, आता या नोकरी व्यतिरिक्त अशा कुठले छंद असतात किंवा कुठली तरी आवड असते, त्याची तुमची आवड काय? मी ऍक्च्युली स्केचेस ड्रॉइंग मध्ये जास्त माझे हे आहे. बरं. वेळेला डान्स, आमच्या इकडे मुली येतात छोटे छोटे माझ्याकडे डान्स करायला. मुली आता झाल्या मोठ्या. जेवण वगैरे. तुम्हाला? मला ड्रायव्हिंगची आवड आहे. ड्रायव्हिंग? हा. आणि बाहेर असं ऍडव्हेंचर वगैरे कुठे काय फिरायला जायचं वगैरे, असं म्हणजे फॅमिली बरोबर किंवा कसंही आवड आहे मला. पण फॅमिली बरोबर जास्त आवडतं की मित्रांबरोबर जास्त आवडतं? हे असे प्रश्न विचारल्यावर फक्त असतात. काय हो, काय नाही, फॅमिली बरोबर पण आवडतं मला, असं काय नाही. मित्रांबरोबर? मित्रांसोबत जास्त फिरतात. हो ना, वाटलंच मला. काय हो, जातो, फॅमिलीला पण घेऊन जातो, नेतात, सगळेच असतात, family आई चं पण वडील आम्ही नेतात. सगळे जातो. प्रमाण काय आहे वर्षभरात? नाही, 12 equal टूर समजा झाल्या, 6 नाही हो, शक्य नाही. करावं चेहराच लागतं, सांगतोय. तसं करावंच लागतं. तुमचा चेहराच सांगतोय. नाही, नाही. इक्वल असतं सगळं. हो का? पण ते जेव्हा मित्रांबरोबर जातात, तुमचं काही म्हणणं नसतं? सुरुवातीला असायचं, आता सवय झाली. आधी 1-2 वर्ष असं वाटायचं की काय सारखं सारखं, पण आता काय नाही वाटत. आता मी सगळे जा, हरकत नाही, मी पण झोपते. त्या सगळ्या गप्पा सुरू असताना आता पहिल्या खेळाकडे आपण वळणार आहोत. त्या घरामध्ये काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्यात, त्या चिठ्ठ्या घेऊन यायच्या. वेळ 1 मिनिटाची. 1 मिनिटामध्ये जर त्या सगळ्या चिठ्ठ्यांमधून त्या चांदीच्या अन्नपूर्णेपर्यंत तुम्हाला पोहोचायचंय. खुशीत गाजर खाणे. पॅक 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 बदक पळाला. बदक 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 द्यायचं नाही कोणी. हो हो, 20 सेकंद होऊन गेलेली आहेत. हा, काढ. 35 सेकंद झाली. यक्ष 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 यक्ष. वरती 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 वरती. 10, 9, 8, एका सत्यनारायणाची कथा. 7, देवाराच्या ड्रॉवर मध्ये. 4, 3, 2, 1. ते पहिलं चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली तुम्हाला, अभिनंदन. आणि या घरामध्ये आता चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे, वहिनी, अभिनंदन. की सगळे दाटीवाटीने उभे आहेत. हा, ऐकायला उभे आहेत सगळे. काय काय तुम्ही लपवून ठेवलंय ते, म्हणजे लपवलंय, खरंय ना? हो ना? काय काय लपवलंय सांगा. लपवलं फार असं काय नाही, फक्त मनात प्रेमच दडपलंय माझं. त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी माझ्या मनात जे प्रेम आहे आज, ते त्या प्रेमापोटी माझ्यासाठी ते सगळेजणी आलेले आहेत. पण बघा आता सगळे, एवढी हंडी कशी बसली भरली आरोपांची? एवढे आरोप आहेत. असू शकतात.
म्हणून आधीच बोलून टाकलं का यांच्यावरती प्रेम आहे वगैरे. खूप राग येतो तुम्हाला. अगदी खरं. दुसरा आरोप कोणी फार गोड केलाय. काय? पाणीपुरी हावरटासारखी खाते. अगदी खरं. खूप आवडते पाणीपुरी. खूप. हो, पण हा आरोप मान्य आहे म्हणजे अगदी काय मनापासून. हो? हो भरपूर खाते. तुम्हाला पाणी तरी मिळतं का? हा? उरलेलं पाणी उरलेलं. प्रत्येक गोष्टीत पुढे पुढे करते असा आरोप आहे. मी नाही म्हटलंय, लिहिलेलं आहे. मान्य आहे. मान्य. खूप बडबड करता. प्रचंड. आवड आहे ना. बरं. काय हो, हो भरपूर. तुम्हालाही आवडतं? तुम्हाला बडबड आवडते? आता ऐकायला लागते. आता ऐकायला लागतं, याच्यात बरेच अर्थ दडलेले आहेत हा. तुमच्याकडे पेशन्स नाही जराही. हा, घाई असते त्यामुळे पेशन्स नाही. आरोप मान्य आहे. मान्य. तुमच्या पोटात ना काही सिक्रेट राहत नाही. अजिबात नाही राहत. अजिबात नाही राहत. म्हणजे असं कोणी अगदी ठोसून राहिलं असेल ना, सांगू नको की मी पहिलेच सांगू. सांगता आणि त्याचबरोबर ज्यांना सांगता त्यांना तुम्ही हेही सांगता की बघा दुसऱ्या कोणाला सांगू नये. असं करत करत सगळ्यांना सांगता सगळं. हो ना. अगदीच. व्हेरी गुड. आळशी आहात? नाही. अजिबात नाही. हे बघा आरोप झालेला आहे. तुम्हाला कुठल्या गोष्टीला कधी घाबरलात का तुम्ही? नाही. नाही. नाही काय कुठल्या गोष्टीला घाबरतात? थोडीशी मला घाबरते कधी कधी, बाकी नाही. घाबरते. काय गैरसमज आहे आपला. नाही ते खरं आहे पण असं- हो का? हा. बरं आता ह्यांनाच मला नाही सांगा, माहिती. या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर आता बदल करायचा असेल स्वतःमध्ये तर कुठला करणार? एक बदल आज एकच प्रॉमिस म्हणजे करायचा. राग हा नक्कीच कमी करेल. रागावर नियंत्रण करा. नक्की. त्याच्यामुळे खूप गोंधळ होतो ना कधी कधी. हो. समोरच्याला वाईट वाईट वाटतं. वाटतं. काही जणांची मनं दुखावतात. होणार कमी? नक्की. 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 पण खरंच त्याने उद्यापासून तो बदल केला तर तुम्हाला आवडेल? आवडेल ना, नक्कीच आवडणार. का नाही आवडणार. राग कमी झाल्याने तिच्या बऱ्याचशा गोष्टी नीट होतील पुढल्या पण. म्हणजे जे बाकीचे जे हे आहेत टाकलेले ते चेंजेस येतील ना तिच्यामध्ये पण. आणि तुमचं काय म्हणणं, मिस्टरांनी एक बदल करायचा असेल तर कुठला केला पाहिजे? त्यांनी माझ्यामध्ये काहीच नाही बदल केला पाहिजे. ते आहेत ते परफेक्ट आहेत. तुम्ही समजा एक बदल करायचा ठरवला तर कुठला करा? मी पण माझा थोडा राग कंट्रोल करेल. तिला माहिती आहे थोडा असतो मला पण राग. मी पण तो कंट्रोल करेल. तो सगळ्यांसमोर नसतो. आता सध्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बुधवार गुरुवार रात्री 9:30 वाजता गाण्याच्या भेंड्या सुरू असतात आणि आता ह्यांच्या घरात रागाच्या भेंड्या असतात. लगेच त्यांनी सांगितलं मी पण रागावतो ना, पण याच्यात प्रामाणिकपणा आहे, खरेपणा आहे आणि म्हणूनच हे कुटुंब सगळं एकमेकांवरती तुम्ही इतके सगळे प्रेम करता आहात. आता चित्र काढायचे. पहिलं चित्र तुम्ही काढणार. या असा कसला सिलेंडर? काय आहे म्हणजे हा कुठला आहे? मी असं काढणार होते. चला अभिनंदन. हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. तुम्ही या. दहा, 9, नाही. 8, 7, 6, 5. बघा त्यांनी ओळखलं. उद्यापासून विद्यार्थी चुकीचं म्हणतील. या पण तिने ओळखलं ना, बहीण आहे तिने ओळखलं बरोबर. हा शामरुग आहे. हा शामरुग आहे. हा म्हणजे तुम्ही नाही बोलले ना शामरुग. मग कोण बोललं शामरुग? तुम्ही कोण यांच्या? माझ्या जाऊबाई आहेत. जाऊबाई. कशालाही शामरुग म्हणता का? ऑप्शन दिले म्हणजे कॉन्फिडंट नाही आहेत ना तुम्ही? पाण्यातला पक्षाचा प्रकार आहे. म्हणजे शामरुग नाहीये ना तो की आहे? तुमचं आपलं उगाच आहे. अभिनंदन. चला हे बक्षीस मिळालं. थँक्यू. पण मुलांना एक नम्र प्रार्थने, शाहमृग असा नसतो. ओळखलं म्हणून बक्षीस दिलंय. शाहमृग पुस्तकात असतो तसाच काढा. हा काय चारकोप मध्ये फिरतो असा का गोराईत फिरतो? हा अभिनंदन. अभिनंदन. कुणी बघायच्या आत पुसून टाकले. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळालं. आता घरातले बोलणार आहेत. माझे जावई खूपच शांत आणि सात्विक स्वभावानं आहेत वा. आणि त्यांना बघूनच मी मुलगी तिथे द्यायचीच असं ठरवलं. बर.
म्हणजे काही बोलणार नाहीत आपल्या मुलीला. कारण तिचा राग शांत करायला तेच. हो का? बरं, पण तुम्ही खुश आहात, समाधानी आहात? हो, खुश. हो ना. हो. हा, ती मुलगी माझी थोडीशी रागीट आहे. मला तिच्या लहानपणापासूनची कल्पना आहे. हा जावई माझा फार हे आहे, शांत आहे हा, आणि मी त्याला माझ्या मुलाप्रमाणेच समजतो. सांगा सुनेबद्दल. सून आहे म्हणजे कोण पाहुणा आलं तर पटकन पाणी पहिला आणून देते सगळ्यांना, म्हणजे चांगली हे करते. म्हणजे त्याच्या तोंडचं पाणी पळायच्या आत पाणी दिलं तसं नाही, म्हणजे पाहुणे आल्यावर पहिलं पाणी देतात. पाणी ग्लास घे, म्हणजे काय पटकन बोलली तर घसा सुकायला नको म्हणून. नाही, नको. गंमत करतो माऊली. नाही, असं काही नाही. मी चांगली आहे सून चांगलं आहे, हा. तुमची. मुलगा तर माझा शांतच आहे. हो हो, त्याला देते की नाही पाणी? त्याला देते. त्याचं तोच घेतो पाणी. नाही, नाही. देते ना. खुश आहात ना तुम्ही? हा, आत्तापर्यंत तरी 4-5 वर्षात तरी मला काही असं आढळलं नाही की ती फार रागिष्ट आहे म्हणून. बर. पण ठीक आहे, असणार तर ठराविक ठिकाणी आहे. आणि तसं दोघांचं चांगलं जमतं, जसं माझं देखील चांगलं जमतं तिच्याशी. हो ना. सासरे बोलायला लागल्याबरोबर सुनेच्या डोळ्यात पाणी यायला लागलेलं आहे. हा? अजून कोणी बोल? विकी तर लहानपणापासून शांतच आहे आणि प्रणिता पण गुणी आणि सर्व गुण संपन्न आहे. हो का? प्रणिताचं सांगायचं म्हणजे खूप मनमिळाऊ आहे स्वभाव तिचा आणि प्रत्येक गोष्टीत ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करणारी आहे. आणि विकी पहिल्यापासून खूप शांत आहे, पण स्पष्ट बोलणार आहे आणि थोडा रागीट आहे. पण तुम्ही आता नणंद आहात, हो की नाही? मग अशी कोणीतरी लिहिलेलं की त्यांच्या रागामुळे समोरच्याचं मन दुखावतं. तुमचं असं कधी झालंय का? नाही, अजिबात नाही, अजूनही नाही ना. कधीच. मग उगाच काही आरोप करतात ना लोकं. अजून. माझा दादा खूप शांत आहे हो. आणि तोही मनमिळाऊ आहे आणि ती त्याच्याहून जास्त मनमिळाऊ आहे आणि दुसऱ्यांचे प्रॉब्लेम नेहमी स्वतःचे समजून ती सॉर्ट आउट सुद्धा करते. जाऊ बाई. 2 years ओळखते त्यांना. हो बरोबर. कपल एकदम क्यूट कपल आहे आणि वहिनीबद्दल सांगायचं तर खूप फ्रेंडली आहे, वा वा. खूप मस्त आहे. कुत्र्यालाही आणि, शामरून नाही, हो नाही, खरं सांगते. जाऊबाईचं रिलेशन असं आहे ना. आणि स्पेशालिटी म्हणजे जेवण खूप मस्त बनवते वहिनी. काय सांगता? हो, जोरात आहे सगळं. हो ना. जाऊबाई फार खुश आहेत तुमच्या, जोरात आहेत. आज क्षमा मागायची असेल तर कुणाची मागा? आधी म्हटल्याप्रमाणे जर माझ्या रागामुळे कोणालाही आजवर दुखावलं असेल तर मी त्यांची मनापासून क्षमा मागते. माझ्या सासूबाई, सासरे, माझे आई वडील आणि माझे सगळे नातलग जे कोणी आले, कधीही माझ्याने अनायसा झालेला असेल गोष्टी त्यांना मी क्षमा मागेन. मी सगळ्यांचीच क्षमा मागेल. मी कधी काय चुकलो असेल किंवा काही माझ्याने चूक झाली असेल, त्याच्याने तुम्हाला त्रास झाला असेल तर मी सगळ्यांचीच मनापासून क्षमा मागतो. पण दोघे आनंदात आहात. आणि हे नातं तेव्हाच कळतं ना की समोरचा बोलायला लागल्याबरोबर अचानक या माऊलीच्या डोळ्यात पाणी आलं. ते पाणी येण्यामागची भावना अशीच होती की एकीकडे कौतुक होतं, एकीकडे काय बोलतील हा प्रश्नही असतो, आणि उत्तरोत्तर या घरात आनंद आणि आनंदाबरोबर सुखाची भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा या घट्ट नात्यांना शुभेच्छा देऊया आणि शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.